वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील शेतकरी शरद तुमसरे यांनी आपल्या 4 एकर शेतात हळद या पिकाची साधारणतः 9 महिने अगोदर लागवड केली होती। आता या हळद काढणीच्या हंगामाला सुरुवात झाल्यामुळे कामरगाव परिसरातील अनेक कुटुंबांची बिकट परिस्थिती असताना या हळद काढणीच्या हंगामामुळे तसेच मजुरांना काम मिळत असल्यामुळे या संचारबंदीच्या काळातही शेतमजुरांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असल्याने शेतमजुरांनी समाधान व्यक्त केले आहे। तसेच शेतकरी शरद तुमसरे यांनी हे सदर उत्पन्न 400 ते 500 क्विंटल कच्चे हळकुंड व बॉईल करून साधारणतः 1 क्विंटल चांगल्या प्रतीचे पक्के हळकुंड तयार होत आहे। आज हळकुंडाला मार्केटमध्ये 80 ते 90 रुपये भाव मिळत असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना 8 लाख रुपयाचे उत्पन्न होणार असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे। त्यातून 1.5 लाख खर्च वजा करता एकूण 6.5 लाख रुपये कमीत कमी निव्वळ नफा होत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे। माझं शेत टाकळी शिवारामध्ये आहे आणि मी दरवर्षीप्रमाणे माझा 5 ते 6 वर्ष झाले मी हळद लागवण करत आहो। माझी दरवर्षी 4 एकराची आणि यावर्षी पण 4 एकराचीच हळद आहे। 4 एकरामध्ये मी जी हळद लागवण केली ही जूनच्या 14 ते 15 तारखेला मी लागवण केली आणि जो काळाचा पिरियड राहते याचा हा 9 महिन्याचा राहते। 9 महिन्यानंतर आज म्हणजे जवळपास 5 ते 6 दिवस झाले माझी हळद काढणी सुरू आहे। आम्ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे काढतो आणि मजुराच्या सहाय्याने हळद वेचून आणि एका जागेवर ढीग मारून म्हणजे जेणेकरून बॉईल करायला आम्हाला सोयीस्कर होईल असं आमची पद्धत आहे। मला 4 एकरामध्ये जवळपास 500 क्विंटल हळद होते कच्ची। त्यानंतर आम्ही ते बॉईल करून हळकंड जे तयार होतात पॉलिश करून ते जवळपास 100 क्विंटल ते 125 क्विंटल होते। साधारणतः यावर्षी 8 ते 10 हजार रुपये भाव आहे त्याचे। तर सरासरी आपण 8,000 रुपयानं जरी भाव पकडले तर मला समजा 7 ते 8 लाख रुपयापर्यंत ती हळद व्हायला पाहिजे 4 एकरामध्ये। मागच्या वर्षी थोडं लॉकडाऊनमुळे माझं नुकसान झालेलं आहे। मागच्या वर्षी माझी 5,000 रुपयानंच हळद गेलेली आहे। साधारणतः मला याला जो खर्च आलेला आहे हा 1.5 लाख रुपये खर्च आलेला आहे 4 एकराला टोटल। आणि असं एकंदरीत आपण 8 लाखाची माझी हळद जाईल। त्याच्यामधून खर्च जो आहे माझा 1.5 लाख रुपये मायनस जर केला तर मला 5 ते 6 लाख रुपये जवळपास बचत व्हायला पाहिजे। यावर्षी हळदीचे भाव व्यवस्थित असल्यामुळे मला हळदीमध्ये समाधानकारक मला यावर्षी वाटत आहे। राहुल गावंडे, विदर्भ न्यूज, कामरगाव।